नमस्कार, मी बादल कुलकर्णी, भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव. भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश तर्फे आयोजित #लॉकडाऊन मुवमेंट अटल युवा संवाद या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी उपस्थित आहेत असे एक व्यक्तिमत्व, असे एक आपले माननीय नेते, त्यांची स्वच्छ प्रतिमा, आक्रमक शैली, अभ्यासू वृत्ती, कुशल संघटक, युवा राजकारणी, विविध विषयांचा व्यासंग असलेले, विद्वत्ता आणि लोकप्रियतेचा मिलाप साधणारे, तसेच महाराष्ट्रातील तमाम युवांच्या मनात ज्यांनी स्थान प्राप्त केले, एक युवा महापौर, त्यानंतर युवा आमदार, भाजपाचे युवा प्रदेश अध्यक्ष, ते राज्याचे मुख्यमंत्री, असे यशस्वी टप्पे गाठणारे राज्याचे सध्याचे विरोधी पक्ष नेते माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस. सर नमस्कार. नमस्ते. भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश तर्फे आपलं खूप खूप स्वागत आहे सर. थँक्यू, धन्यवाद. सर, या लॉकडाऊनच्या काळामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाने केलेल्या सेवा कार्याची माहिती मी संक्षिप्त स्वरूपात आपल्यासमोर मांडणार आहे. त्यापूर्वी मी आपले आभार व्यक्त करू इच्छितो की आपल्यामुळे न भूतो न भविष्यती असा एक कार्यक्रम करण्याची संधी आम्हाला मिळाली, तो म्हणजे सीएम चषक. युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष माननीय योगेश अण्णा टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करू शकलो. यामध्ये प्रदेशाचे प्रभारी म्हणून सन्माननीय संजयजी कोटगे यांचे मार्गदर्शन वेळोवेळी आम्हाला लाभले. तसेच कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन युवा मोर्चाचे सन्माननीय महामंत्री विक्रांतजी पाटील यांनी केले. याचप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चा चांद्यापासून बांद्यापर्यंत सेवा कार्य करीत आहे. जसे येणाऱ्या काळात रक्ताचा तुटवडा भासू शकतो, याची पूर्वतयारी म्हणून प्रत्यक्ष रक्तदान व इच्छुक रक्तदाते मिळून 16,300 युवांची संकलन सूची तयार करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहोत. आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता युवा मोर्चाच्या आव्हानावर 73,07,000 एवढी मदत पीएम केअर्सला आम्ही पाठवू शकलो, याचा आम्हाला अभिमान वाटतो. यासोबतच वॉरियर अगेन्स्ट कोरोना या संकल्पनेअंतर्गत राजकारणापासून दूर असलेले असे युवक ज्यांना समाजकार्य करण्याची उर्मी आहे, अशा 13,000 युवांपर्यंत पोहोचून आम्ही त्यांना सेवा कार्यामध्ये जोडू शकलो आहे. यासोबतच लॉकडाऊनच्या काळामध्ये, या संकट काळामध्ये गरजूंना मदत म्हणून किराणा वाटप, धान्य वाटप, फूड पॅकेटचे वाटप व मास्क तथा सॅनिटायझर वाटप या माध्यमातून 3,97,000 लोकांपर्यंत सेवा कार्य पोहोचण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहे. आणि हे सर्व आपल्या मार्गदर्शनामुळे शक्य होऊ शकलेलं आहे. तर यानंतर आपणास विनंती करतो की आपण आपल्या आजच्या महत्वपूर्ण विषयाला सुरुवात करावी. धन्यवाद. मी सर्वप्रथम भारतीय जनता युवा मोर्चाचे मनपूर्वक अभिनंदन करतो की एक अतिशय चांगला संवाद कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण या ठिकाणी घेतला आणि या माध्यमातून विविध विषयांवर चर्चा घडवून आणली. एकीकडे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणात आपण जनतेची सेवा केली. लोकांना अन्न देण्यापासून तर रक्त देण्यापर्यंत सर्व प्रकारच्या कार्यामध्ये एक चांगला सहभाग आपण सगळ्यांनी घेतला. आणि आता या अटल संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व नेत्यांना एकत्रित करून आणि एक राष्ट्रीय अशा प्रकारचा संवाद की ज्यातनं विचार मंथन झालं पाहिजे, युवा मनाची स्पंदनं ही अभिव्यक्त झाली पाहिजेत, अशा प्रकारचा एक प्रयत्न आपण या ठिकाणी केलाय. आज आपण या संवादाच्या शेवटच्या पर्वाकडे चाललो आहोत आणि या पर्वामध्ये आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो. या पर्वाचा विषय हा आपण अत्यंत महत्वाचा विषय ठेवलाय, आत्मनिर्भर भारत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी कोरोनाच्या काळामध्ये एक अत्यंत
मजबूत असं नेतृत्व आपल्याला दिलं आणि या नेतृत्वाच्या माध्यमातून पुढील भारताचा संदेश, भारताची वाटचाल ही काय असेल या संदर्भातला एक मंत्र आपल्याला दिला आणि तो मंत्र म्हणजे आत्मनिर्भर भारत. आपल्याला कल्पना आहे की कोरोनाच्या आजारामुळे संपूर्ण विश्वामध्ये एक विचित्र अशा प्रकारची परिस्थिती तयार झाली आणि विश्वाचं चक्र जे अत्यंतिक वेगानं धावत होतं ते चक्र कुठेतरी थांबलं, नव्हे तर आपल्याला सर्वांना मिळून ते थांबवावं लागलं आणि त्यातून अनेक अडचणी देखील तयार झाल्या, आव्हानं तयार झाली. परंतु आपले पंतप्रधान असे आहेत की जे आव्हानांमधनं संधी शोधत असतात. आव्हानांकडे आव्हानं म्हणून पाहायचं ही तर आपली प्रकृतीच असते, परंतु खरं नेतृत्व ते असतं की जे याचा उपयोग, त्याचं परिवर्तन संधीमध्ये करून करत असतं आणि तेच माननीय मोदीजींनी या काळामध्ये केलेलं आहे. खरं म्हणजे कोविडमुळे काही गोष्टी जागतिक स्तरावर घडल्या. एकीकडे चीनवरचा संपूर्ण जगाचा विश्वास हा कमी व्हायला लागला आणि एका अविश्वासाच्या वातावरणामध्ये गेली 30 वर्ष जगाची फॅक्टरी म्हणून काम करणारा चीन, जगाच्या एकूण मॅन्युफॅक्चरिंग आउटपुटच्या 1/3 मॅन्युफॅक्चरिंग जो एकटा करत होता असा चीन आणि जगाच्या ग्लोबल सप्लाय चेनवर ज्याचं आधिपत्य होतं असा चीन, या चीनमधनं बाहेर पडण्याचा निर्णय मोठ्या प्रमाणात अमेरिकन कंपनी असतील, जापनीज कंपनीज असतील, युरोपियन कंपनीज असतील, कोरियन कंपनीज असतील, या सगळ्यांनी घेतला आणि त्यातनं ज्याला एक न्यू वर्ल्ड ऑर्डर आपण म्हणतो, एक नवीन जागतिक समीकरण हे तयार होण्याला सुरुवात झाली. एकीकडे हे बाहेर पडत असलेले जे काही उद्योग आहेत, ही जी काही सप्लाय चेन आहे, याची संधी ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली. कारण पश्चिमेकडच्या देशांमध्ये ज्या प्रकारचं कोरोनाचं तांडव आहे, त्यातनं हे देश पुढचे 1.5-2 वर्ष फार मोठ्या प्रमाणात नवीन इंडस्ट्री अट्रॅक्ट करू शकतील, टुरिझम अट्रॅक्ट करू शकतील, अशा प्रकारची शक्यता नाही. आणि म्हणून कॅपिटल फ्लो हा पूर्वेच्या दिशेनं वाहू शकतो अशी शक्यता निर्माण झाली आणि त्याचाच लाभ भारताने घेतला पाहिजे. तो केवळ व्हिएतनामला, मेक्सिकोला, फिलिपाईन्सला नाही तर भारताला मिळू शकतो, अशा प्रकारच्या भावनेतनं माननीय पंतप्रधान महोदयांनी काही निर्णय घेतलेले आपल्याला दिसतात. त्यासोबत देशांतर्गत काही आव्हानं उभी राहिली. देशातल्या उद्योगांसमोर एक मोठं संकट उभं राहिलं. आपण बघितलं असेल, 2 महिने 3 महिने उद्योग बंद ठेवायचे, यातनं जी काही सप्लाय चेन डिस्रप्ट होते, यातनं जी काही उत्पादन क्षमता डिस्रप्ट होते, याचा परिणाम हा 2-3 महिन्याकरता नसतो. खेळतं भांडवल संपून जातं, पगार देण्याची क्षमता संपून जाते, रॉ मटेरियल विकत घेण्याची क्षमता संपून जाते. आणि म्हणून या प्रत्येक गोष्टीचं त्या ठिकाणी रिस्टोरेशन करणं हे अत्यंत महत्वाचं असतं आणि माननीय पंतप्रधानांनी त्या दृष्टीने महत्वाचा विचार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. विशेषतः कॅपिटल इन्फ्युजन किंवा लिक्विडिटी इन्फ्युजन हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण उद्योग सुरू करायचे असतील, डिमांड क्रिएट करायची असेल, सप्लाय चेन तयार करायची असेल,
तर लिक्विडिटी म्हणजे चलन हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून द्यावं लागतं, त्याशिवाय हे सायकल रिस्टोर होत नाही. आणि याही दृष्टीने अत्यंत महत्वाचे निर्णय हे माननीय पंतप्रधानांनी घेतले. आणि याची सुरुवात गरीब कल्याणाच्या 1,70,000 कोटीच्या पॅकेज पासून झाली. मोफत देण्याचा निर्णय हा माननीय पंतप्रधानांनी घेतला. 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ जो रेग्युलर केंद्र सरकार देते तो तर देणारच, पण त्याच्यावर ऍडिशनल प्रति व्यक्ती 5 किलो प्रति महिना अन्नधान्य देण्याचा निर्णय हा त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आला. यासोबत ज्या आमच्या महिला आहेत यांच्या 20 कोटी अकाउंटमध्ये 500 रुपये प्रति महिना टाकण्याचा निर्णय झाला. शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 2,000 रुपये टाकण्याचा निर्णय झाला. दिव्यांग असतील, सिनियर सिटीजन्स असतील, विधवा असतील यांच्या अकाउंटमध्ये 1,000 रुपये टाकण्याचा निर्णय झाला. आणि केवळ निर्णय नाही तर हे पैसे त्या ठिकाणी पोहोचले. उज्ज्वलाचं गॅस सिलेंडर 8 कोटी लोकांना, परिवारांना त्या ठिकाणी मोफत देण्यात आलं. आणि त्यातनं एक आपलं चक्र चालत राहिलं पाहिजे हा प्रयत्न केला. आणि त्यासोबत विशेषतः आमच्या हेल्थ वर्कर्स असतील यांना 50 लाखापर्यंत इन्शुरन्स द्यायचा विषय असेल, किंवा महिलांकरता बचत गटांकरता केलेली घोषणा असेल, या घोषणांसोबत अडचणीची परिस्थिती पाहता व्यक्ती असतील, उद्योजक असतील, शेतकरी असतील, सगळ्यांकरता कर्जाचे हप्ते जे भरायचे होते ते 3 महिन्यांनी पोस्टपोन करण्यात आले. त्यासोबत जीएसटी असेल, इन्कम टॅक्स असेल, सगळी देणी पोस्टपोन करण्यात आली. आणि पहिल्यांदा कोरोनाचा सामना करण्याकरता आपण जे काही इमिजिएट मेजर्स घ्यायचे होते ते पंतप्रधानांच्या माध्यमातून घेण्यात आले. सातत्याने चर्चा होत होती की ठीक आहे, इमिजिएट मेजर्स घेतले, पण नंतर काय, पॅकेज काय मिळणार, कुठलं पॅकेज देण्यात येणार, अनेक गोष्टी या ठिकाणी विचारल्या जात होत्या. दरम्यानच्या काळात माननीय पंतप्रधानांनी काही निर्णय घेऊन राज्यांना मदत झाली पाहिजे म्हणून SDRF चे पैसे राज्यांना देऊन टाकले, ते ऍडव्हान्स मध्ये दिले. आणि सांगितलं या पैशातनं मायग्रंट वर्कर्सचं जेवण असेल, या पैशातनं सामान्य माणसाकरता रेशन असेल, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येतील. यासोबत टॅक्सेसचे जे पैसे असतात, आपल्याला माहिती आहे की दर वर्षाच्या शेवटी देशभरातनं जेवढा टॅक्स कलेक्ट होतो त्याच्या 42% पैसा हा राज्यांना परत जातो. आणि तो राज्याचा हिस्सा म्हणून राज्यांना दिला जातो. तो पुढच्या वर्षी मिळणारा हिस्सा याच वर्षी माननीय पंतप्रधानांनी राज्यांना दिला. आणि एवढंच नाही तर आपल्याला याची कल्पना आहे की कोरोनामुळे एकूण देशातलं टॅक्स कलेक्शन हे अपेक्षेपेक्षा 50% देखील होणार नाही. तथापि पूर्ण कलेक्शन होईल असा जो आकडा होता तो आकडा गृहीत धरून त्यानुसार हे पैसे राज्यांना वितरित केले. याच्या व्यतिरिक्त आणि जो 46,000 कोटी रुपये दिले, याच्या व्यतिरिक्त अनेक राज्यांना, सर्व राज्यांना मास्क खरेदी करण्याकरता, सॅनिटायझर खरेदी करण्याकरता, PPE किट खरेदी करण्याकरता, व्हेंटिलेटर खरेदी करण्याकरता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला. आपल्या महाराष्ट्राला देखील या 3 गोष्टींकरता SDRF असेल, टॅक्सेस असतील, जवळजवळ 6,000 कोटी रुपये ऍडव्हान्स मध्ये केंद्र सरकारने उपलब्ध करून दिले आणि ते महाराष्ट्र सरकारला मिळाले. आणि म्हणून हे सगळं केंद्र सरकारच्या वतीनं राज्यांना अडचणी येऊ नये म्हणून ऍडव्हान्स मध्ये करण्यात आलं. आणि मग
हे जे काही पॅकेज घोषित करण्यात आलं आहे, अनेक लोकांना वाटत होतं की जीडीपीच्या 5% पॅकेज होईल, काहींना वाटत होतं जीडीपीच्या 6% पॅकेज होईल. काही लोक असं म्हणायचे की प्रगत राष्ट्रांनी 7-8% पॅकेज केलाय, कोणी 9% केलाय, मग भारताने किमान 5-6% तरी पॅकेज केलं पाहिजे. पण सर्वांना आश्चर्यचकित करत माननीय मोदीजींनी जीडीपीच्या 10% पॅकेज घोषित केलं. 20 लाख कोटी रुपयाचं पॅकेज. भारताच्या इतिहासातलं सर्वात मोठं पॅकेज हे मोदीजींच्या माध्यमातून घोषित करण्यात आलं आणि संपूर्ण जग आश्चर्यचकित झालं की एक विकसनशील राष्ट्र, आपण विकसित राष्ट्राच्या श्रेणीत नाही आहोत, आपण विकसनशील राष्ट्र आहोत. एक विकसनशील राष्ट्र हे जीडीपीच्या 10% पॅकेज घोषित करू शकतं. ही खरोखर एक अत्यंत मजबूत आणि धाडसी अशा प्रकारचं हे पाऊल मोदीजींच्या माध्यमातून उचलण्यात आलं. आणि मग त्यानंतर माननीय निर्मलाजींनी पुढच्या 4-5 दिवसांमध्ये या पॅकेजचा एक एक भाग आपल्याला समजावून सांगितला आणि त्यातनं कुठल्या क्षेत्राला काय मिळणार आहे याचा देखील उलगडा मोठ्या प्रमाणात झाला. मी आता या संदर्भात बोलत असताना सगळ्या आकड्यांमध्ये जाणार नाही. ढोबळ मनाने काय झालं हे आपल्याला सांगेन, पण 20,97,000 कोटी रुपयाचं पॅकेज आणि त्याचा संपूर्ण हिशोब हा आपल्या समोर माननीय निर्मलाजींनी मांडलाय. 2 क्षेत्र अत्यंत महत्वाचे आहेत. एक, लोकांच्या नोकऱ्या वाचवणं, एम्प्लॉयमेंट वाचवणं, ज्या उद्योग आणि सेवा क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत, आणि दुसरीकडे शेतीचं क्षेत्र, याला मोठ्या प्रमाणात मदत करून त्या क्षेत्राचा विकास करणं. या पॅकेजचा विचार करताना माननीय मोदीजींनी भविष्यातल्या भारताचा विचार केलाय. हे पॅकेज म्हणजे याला थोडे पैसे देऊन टाक, त्याला थोडे पैसे देऊन टाक, कोणालाही पैसे दिले तरी ते किती दिवस टिकणार आहे. त्यापेक्षा भारताला आपल्या पायावर उभं करणं, भारतीयांना आपल्या पायावर उभं करणं, भारतातल्या उद्योग आणि सेवा क्षेत्राला, भारताच्या शेती क्षेत्राला आपल्या पायावर उभं करून त्यातनं भविष्यातला भारत घडवणं, हा हेतू या पॅकेजचा आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी एमएसएमईचं क्षेत्र, मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, सूक्ष्म, लघु आणि मध्यम एंटरप्राइजेसचं जे क्षेत्र आहे, या क्षेत्राकरता प्रचंड मोठी तरतूद ही माननीय मोदीजींनी केली. हे क्षेत्र का महत्वाचं आहे? या क्षेत्रातनं आपल्या जीडीपीच्या 29% कॉन्ट्रीब्युशन येतं. म्हणजे आपल्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये एक अत्यंत महत्वाचं एक क्षेत्र आहे. पण त्याही पेक्षा महत्वाचं काय आहे, तर या क्षेत्रातनं 13 ते 15 कोटी जॉब्स हे एमएसएमईच्या क्षेत्रातनं क्रिएट होतात. म्हणजे 13 ते 15 कोटी कुटुंबांचा जर आपण विचार केला तर जवळजवळ 50-55 कोटी लोकांना जे क्षेत्र एफेक्ट करतं ते एमएसएमईचं क्षेत्र आहे. आणि याच्यामध्ये उद्योगही आहे आणि सेवाही आहे. उदाहरणादाखल हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री ज्याला आपण म्हणतो, हॉटेल्स असतील, रेस्टॉरंट असतील, हे सेवा क्षेत्रातले आहेत. उद्योग क्षेत्रात मॅन्युफॅक्चरिंग आहे. फार मोठ्या प्रमाणात याची डेफिनेशन आहे की याच्यामध्ये काय काय येतं. पण सगळ्यात महत्वाचं काही केलं असेल तर याची आर्थिक डेफिनेशन विस्तारित करण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेक वर्षापासून मागणी होती
की MSME ची जी आर्थिक डेफिनेशन आहे ती आर्थिक डेफिनेशन ही बदलली गेली पाहिजे. आणि पूर्वीच्या आर्थिक डेफिनेशन मध्ये गुंतवणूक आणि प्लांट अँड मशिनरी मधली गुंतवणूक असा निकष होता. त्याऐवजी गुंतवणूक आणि टर्नओव्हर अशा प्रकारचा निकष घेण्यात आला आणि त्या ठिकाणी 100 कोटी रुपयापर्यंत टर्नओव्हर आता मीडियम स्केल ला त्या ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणजे लघुला 5 कोटी पासून तर मीडियमला 100 कोटी पर्यंत, की जो 20 कोटी केवळ होता इतका टर्नओव्हर आता या ठिकाणी वाढवण्याचा निर्णय या डेफिनेशन मध्ये घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योगांना याचा फायदा होणार आहे. आणि ही जी अनेक वर्षाची मागणी आहे ही मागणी पूर्ण होते आहे. आणि अनेक वेळा तर अनेक उद्योग आपण जास्त टर्नओव्हर केला तर डेफिनेशनच्या बाहेर जाऊ म्हणून टर्नओव्हर कमी करायचे आणि डेफिनेशन मध्ये राहायचा प्रयत्न करायचे. आता त्याच्यामध्ये मोठा बदल येणार आहे. या क्षेत्राकरता सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर क्रेडिट गॅरंटी ही केंद्र सरकारने घेतलेली आहे. आता या क्षेत्रामध्ये लिक्विडिटी आपल्याला टाकण्याची आवश्यकता आहे. लोकांजवळ वर्किंग कॅपिटल नाही आहे. वर्किंग कॅपिटल नसल्यामुळे क्षेत्र सुरू होऊ शकत नाही. बँकांचं ऍडिशनल एक्सपोजर मिळेल कसं? बँका या ठिकाणी म्हणतील की आम्हाला ऍडिशनल कोलॅटरल द्या तर आम्ही तुम्हाला अधिकचं लोन देतो. आता कोलॅटरल आणायचं कुठनं? असे अनेक प्रश्न होते. केंद्र सरकारने सांगितलं की 20% ऍडिशनल वर्किंग कॅपिटल हे बँकांनी उपलब्ध करून द्यावं. त्याची संपूर्ण गॅरंटी ही केंद्र सरकार या ठिकाणी घेईल. आणि त्यांचं जो काही आउटस्टँडिंग आहे त्या आउटस्टँडिंगच्या 20% वर्किंग कॅपिटल मिळाल्यानंतर आणि त्याची गॅरंटी केंद्र सरकार घेत असल्यामुळे आता बँकांना कुठली अडचण त्यात राहिलेली नाही. आणि या माध्यमातून जवळजवळ 49 लाख एंटरप्राइजेस जे आहेत, उद्योग जे आहेत, यांना थेट लाभ मिळणार आहे. कुठली कोलॅटरल सिक्युरिटी द्यायची नाहीये, कुठली ऍडिशनल सिक्युरिटी द्यायची नाहीये. आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हा फायदा होणार आहे. आणि जवळजवळ 12 ते 15 कोटी रोजगार हा याच्यामुळे सुरक्षित राहणार आहे. आणि ज्यांना असं वाटत होतं की आता तर आमचे उद्योग किंवा आमचा व्यापार सुरूच होऊ शकणार नाही, अशांना एक प्रचंड मोठा फायदा या पॅकेज मधनं या ठिकाणी होणार आहे. 100 कोटी पर्यंत ज्यांची उलाढाल आहे अशा लोकांना याचा फायदा हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मिळणार आहे. एवढंच नाही तर ज्या MSME अडचणीत आहे, कारण हे तर ज्यांचा अकाउंट 31 मार्चला चांगला होता, फक्त कोरोनामुळे बिघडलेला आहे, अशा लोकांकरता झालं. पण काही त्याच्या आधीचे असे आहेत की ज्यांचे अकाउंट NPA किंवा स्ट्रेस झाले होते, अशा लोकांकरता ही एक 20,000 कोटी रुपयाचा फंड हा केंद्र सरकारने तयार केला. आणि या फंडच्या माध्यमातून या एंटिटीजला लोन घेता येईल आणि ते लोन इक्विटी म्हणून आपल्या उद्योगामध्ये लावता येईल. म्हणजे जे उद्योग चालू आहेत पण अकाउंट स्ट्रेस्ड आहेत किंवा अकाउंट NPA झालेले आहेत, अशांना मोठा फायदा या 20,000 कोटीच्या कॉर्पस मधनं या ठिकाणी मिळणार. आणि त्यांचे अकाउंट स्ट्रेट होऊन ते उद्योग हे पुन्हा त्या ठिकाणी त्या उद्योगांना चालना मिळेल. आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला कल्पना आहे की रोजगार हा सुरक्षित राहील आणि रोजगाराची निर्मिती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होईल. यासोबत एक अजून महत्वाचा निर्णय हा केंद्र सरकारने या ठिकाणी घेतला आणि जवळजवळ 50,000 कोटी रुपयाचा एक फंड तयार केला की ज्या फंडच्या माध्यमातून पहिल्यांदा MSME मध्ये केंद्र सरकार इक्विटी घेणार.
आपल्याला माहिती आहे की कर्ज आणि इक्विटी यातला फरक असा आहे, कर्जावर व्याज द्यावं लागतं. जो पैसा इक्विटी म्हणून येतो त्याच्यावर व्याज द्यावा लागत नाही, तर जो काही नफा होतो त्या नफ्यातला तेवढा हिस्सा द्यावा लागतो. त्यामुळे व्याजाचं बर्डन राहत नाही आणि म्हणून उद्योग अधिक वेगानं पुढे जाऊ शकतो. त्यामुळे जे उद्योग चांगलं काम करतात त्याच्या विस्ताराकरता पहिल्यांदा केंद्र सरकार त्या उद्योगांचं पार्टनर होणार आहे आणि त्या उद्योगांमध्ये इक्विटी गुंतवण्याकरता 50,000 कोटी रुपयाचा फंड हा केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मला असं वाटतं ही एक अत्यंत क्रांतिकारी अशा प्रकारची स्टेप ही केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आली आहे. यासोबत एमएसएमईच्या क्षेत्राकरता मोठ्या प्रमाणात मार्केट खुलं करण्याकरता केंद्र सरकारने निर्णय घेतला. 200 कोटी रुपयापर्यंतचं टेंडर हे आता ग्लोबल टेंडर असणार नाही. पूर्वी आपण ते ग्लोबल टेंडर काढायचो, जगभरातल्या कंपन्या त्याच्यामध्ये येऊ शकायच्या, त्यांच्याशी कम्पीट करणं आमच्या एमएसएमईला कठीण जायचं. पण आता पुढच्या काळामध्ये 200 कोटी रुपयापर्यंतचं टेंडर हे नॅशनल टेंडर किंवा त्याप्रमाणे जे काही त्याचे नॉर्म्स असतील त्या प्रकारचं टेंडर हे असेल आणि आमच्या एमएसएमईला ते टेंडर मिळवता येईल. या माध्यमातून आपला विस्तार करण्याकरता एक मोठा एव्हेन्यू कामाचा हा आमच्या एमएसएमईला उपलब्ध करून देण्यात आला आहे. आत्मनिर्भर भारत मधली आत्मनिर्भरता जी आहे ती ही आत्मनिर्भरता आहे की आमच्या एसएमईज आमच्या सगळ्या जरूरती पूर्ण करतील, त्या पैसा उभा करतील, त्याच कामं करतील आणि त्यातनं एक सक्षम आणि मजबूत भारत आम्ही उभा करू. याच माध्यमातून हे निर्णय या ठिकाणी घेण्यात आले आहेत. हे सगळं करत असताना अजून काही निर्णय केंद्र सरकारने घेतले. विशेषतः ईपीएफओ मध्ये एम्प्लॉयमेंट प्रॉव्हिडंट फंड जे आहे याच्यामध्ये ज्यांचे अकाउंट्स आहेत अशा लोकांकरता 12% पैसे ते देतात, 12% जो मालक आहे उद्योजक आहे तो पैसे देतो आणि उरलेले 76% पैसे केंद्र सरकार देत असते. केंद्र सरकारने निर्णय घेतला 6 महिन्याकरता हे 24% पैसेही केंद्र सरकार देईल. ते एम्प्लॉयरला आणि एम्प्लॉयला टाकावे लागणार नाहीत आणि त्यासोबत हे जे काही 75% पैसे केंद्र सरकार देते, कारण आता पगार बंद असल्यामुळे ऍडव्हान्स म्हणून ते बिनव्याजी पैसे काढता येतील आणि वापरता येतील. खरं तर ईपीएफच्या अकाउंट मधले पैसे हे रिटायर झाल्यानंतरच आपल्याला काढता येतात किंवा त्याची मुदत पूर्ण झाल्यावरच काढता येतात. पण स्पेशली आताच्या काळामध्ये पगार न मिळणं, लोकांना उत्पन्न घटणं या सगळ्या गोष्टींचा विचार करता जवळजवळ 5 कोटी लोकांना याचा फायदा मिळणार आहे. आणि एवढंच नाही तर पलीकडे देखील जे या व्याख्येत येत नाही त्यांनाही 4% सबवेन्शन देण्याचा निर्णय, म्हणजे 12-12-24 च्या ऐवजी 20% भरावे लागतील असा निर्णय घेतला. आणि यातनं जवळजवळ उद्योगांचे आणि त्यातल्या काम करणाऱ्यांचे या ठिकाणी 6,000 कोटी रुपये हे वाचणार आहेत आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात हा फायदा त्यांना मिळणार आहे. मोठ्या प्रमाणात आपल्याला कल्पना आहे की लिक्विडिटी इन्फ्युजन हे महत्वाचं आहे. त्या दृष्टीने देखील खूप महत्वाचे निर्णय केंद्र सरकारने घेतले. आणि एकीकडे बँकांना तर 3 लाख कोटी रुपये ऑलरेडी उपलब्ध करून दिले आहेत वाटप करण्याकरता. पण एनबीएफसी जे आहेत, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज, आपल्या देशामध्ये विशेषतः उद्योगांना छोटी मदत आणि रिटेल क्रेडिट हे सगळं एनबीएफसीच्या थ्रू जातं. आणि या एनबीएफसी मध्ये लिक्विडिटीची मोठी कमतरता आहे, कारण एनबीएफसी वर अनेक बंधन आहेत. पण या एनबीएफसींना देखील 30,000 कोटी रुपये या ठिकाणी लिक्विडिटी इन्फ्युजनच्या माध्यमातून केंद्र सरकारने उपलब्ध करून दिले. आणि यासोबत 45,000 कोटी रुपये याही पेक्षा वेगळे उपलब्ध करून दिले की ज्या माध्यमातून जर काही लॉसेस झाले त्या एनबीएफसीनी या 45,000 कोटीच्या फंडमधनं लेंडिंग केलं
आणि त्यात लॉसेस झाले तर पहिले 20% लॉसेस हे केंद्र सरकारने गॅरंटी केले, त्यामुळे ते 20% पैसे हे केंद्र सरकार भरेल आणि म्हणजे या NBFCs वर किंवा वेगवेगळ्या ज्या वित्तीय संस्था आहेत, म्युच्युअल फंड्स आहेत, यांच्यावर त्याचा बोजा येणार नाही. यातनं रिटेल जे काही लेंडिंग आहे आणि विशेषतः उद्योगाला बँकांच्या व्यतिरिक्तचे जे लेंडिंग आहे 75,000 कोटी रुपये हे यातनं उपलब्ध होणार आहेत आणि ते मार्केटमध्ये आल्यामुळे त्यातनं देखील मोठ्या प्रमाणात डिमांड आणि सप्लाय या दोन्ही चेन रिस्टोर होण्याकरता एक मोठा फायदा हा आपल्याला मिळणार आहे. जे कंत्राटदार आहेत त्यांच्याही करता 6 महिन्याची मुदतवाढ केंद्र सरकारने दिली. त्यांचे सगळे पैसे जे आहेत हे पैसे जे काही बिलं अडकलेले आहेत ते त्यांचे सगळे बिलं देण्याचा निर्णय घेतला. आणि एवढंच नाही तर केंद्र सरकारने इन्कम टॅक्सचे सगळे रिफंड, जीएसटीचे सगळे रिफंड हे एकत्रितपणे 45 दिवसात सगळ्यांना परत करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. आणि एवढंच नाही तर जी कंत्राटं दिली आहेत त्यामध्ये मुदतवाढ तर दिलीच, पण त्यांनी जेवढं काम केलं तेवढी त्यांची बँक गॅरंटी रिलीज करून त्यांच्याकडे पैसा असावा, भांडवल असावं, लिक्विडिटी असावी याची व्यवस्था देखील मोठ्या प्रमाणात केली आहे. यासोबत गृहनिर्माण या क्षेत्रामध्ये रेराचा कायदा आपण तयार केला आणि या रेराच्या कायद्याच्या माध्यमातून आपल्याला कल्पना आहे की प्रत्येकाला रजिस्टर करावं लागतं आणि आपण डिलिव्हरी कधी देणार, फ्लॅट कधी देणार या संदर्भातली डेडलाईन द्यावी लागते. त्या डेडलाईन मध्येही एक्सटेन्शन देण्याचं काम हे केंद्र सरकारने तर केलंच, पण त्यासोबत जवळजवळ 70,000 कोटी रुपये या क्षेत्रामध्ये सबसिडीच्या रूपानं CLSS स्कीम मधनं त्या ठिकाणी दिले की ज्यातनं हे जे काही हाऊसिंगचं क्षेत्र आहे या क्षेत्रात गुंतवणूकही वाढेल आणि या सबसिडीमुळे त्या क्षेत्रातली डिमांड कमी झाली आहे. कारण आता लोकांजवळचे डिस्पोजेबल पैसे कमी झाले की घर घेण्याचा विचार काही दिवस तो पोस्टपोन करतो, पण त्याला जर सबसिडी मिळाली तर तो त्या सबसिडीच्या आधारावर तो निर्णय करू शकतो. त्यातनं डिमांड क्रिएट होते आणि हे क्षेत्र असं आहे की या क्षेत्रातनं रोजगार मोठ्या प्रमाणात तयार होतो. स्टील इंडस्ट्री, सिमेंट इंडस्ट्री या कोर इंडस्ट्री आहे की ज्या इंडस्ट्री कॅस्केडिंग इफेक्ट करतात आणि मोठ्या प्रमाणात रोजगार तयार करतात. आणि म्हणून याही संदर्भात मोठ्या प्रमाणात घर घेणाऱ्यांकरता 70,000 कोटी रुपयाची सबसिडी ही केंद्र सरकारने या ठिकाणी जाहीर केली. जे आमचे करदाते आहेत त्यांनाही मोठा दिलासा या ठिकाणी मिळालाय. टॅक्स डिडक्शन ऍट सोर्स, TDS, TCS याच्या दरामध्ये 25% थेट कपात केल्यामुळे 25% अधिकचा पैसा हा करदात्यांजवळ त्या ठिकाणी राहणार आहे आणि त्यामुळे ती ऍडिशनल लिक्विडिटी त्याला आपल्या व्यवहारात, व्यापारात, उद्योगात ही लावता येणार आहे. आणि यातनं जवळजवळ 50,000 कोटी रुपयाचं खेळतं भांडवल हे व्यापारामध्ये, उद्योगामध्ये प्राप्त होणार आहे आणि यातनं जे काही लिक्विडिटी स्ट्रेस्ड उद्योग आहेत त्यांना मोठा फायदा याचा होईल. सार्वजनिक क्षेत्रातल्या उद्योगांचं एक नवीन धोरण हे केंद्र सरकारने आणलं. केंद्र सरकार लवकरच सार्वजनिक क्षेत्रातल्या जे काही आपल्या कंपन्या आहेत याच्या संदर्भातल्या धोरणामध्ये कुठल्या क्षेत्रात त्यांनी राहिलं पाहिजे असा निर्णय करेल आणि मग त्या क्षेत्रामध्ये किमान एक तरी सार्वजनिक क्षेत्रातली आपली कंपनी राहील आणि इतर क्षेत्र हे खासगी लोकांकरता देखील खुलं केलं जाईल. यातनं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही त्या ठिकाणी वाढणार आहे आणि यासोबत आपल्या सार्वजनिक क्षेत्राचं कन्सॉलिडेशन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात तोट्यात असलेलं जे सार्वजनिक क्षेत्र आहे ते क्षेत्र हे कन्सॉलिडेशनच्या माध्यमातून तोटा कमी करत जाईल आणि केंद्र सरकारला जे काही पैसे त्याच्यात टाकावे लागतात ते केंद्र सरकारला टाकावे न लागल्यामुळे अन्य कामांमध्ये ते पैसे या ठिकाणी येऊ शकतील आणि यासोबत मोठ्या प्रमाणात खासगी क्षेत्राला देखील या क्षेत्रामध्ये प्रवेश मिळेल.
काही क्षेत्र खुली करण्याचा निर्णय घेतलाय. कोळशामध्ये जगातलं 3ऱ्या क्रमांकाचं विपुल भंडार कोळशाचं हे भारताकडे आहे. आणि याचा जर योग्य उपयोग आपण केला तर मोठ्या प्रमाणात आपण त्यातनं रोजगार निर्मिती करू शकतो आणि व्हॅल्यूज क्रिएट करू शकतो. आणि म्हणूनच जवळजवळ 50,000 कोटी रुपयाची गुंतवणूक याच्यामध्ये केंद्र सरकार करणार आहे. आणि आतापर्यंतचं कोल ब्लॉकचं जे धोरण होतं ते धोरण बदलून या ठिकाणी प्रॉफिट शेअरिंग बेसिसवर ट्रान्सपरंट पद्धतीने कोल ब्लॉक्स दिले जाते. त्यामुळे चांगला कोल ब्लॉक दिला आणि कमी पैसे मिळाले, त्यातनं गैरव्यवहार झाला, अशा गोष्टी संपून जातील. प्रॉफिट शेअरिंग पद्धतीमुळे त्याच्यामध्ये जो खासगी गुंतवणूक येईल त्या गुंतवणुकीला गुंतवणुकीच्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्यांचा हिस्सा मिळेल. केंद्र सरकारला सातत्याने पैसे मिळत राहतील आणि कोल इंडियाच्या व्यतिरिक्तही आपली कोल प्रोडक्शनची जी काही स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ मोठ्या प्रमाणात विकसित होईल. आणि यासोबत पर्यावरण पूरक अशा प्रकारचं काम झालं पाहिजे. म्हणून कोल गॅसिफिकेशन, आपल्याला कोलच्या अर्थव्यवस्थेकडनं गॅसच्या अर्थव्यवस्थेकडे जायचं आहे. कारण कोळशाची अर्थव्यवस्था किंवा कोळशाचा जो वापर आहे याचा प्रदूषणावर प्रचंड मोठा परिणाम होतो. कोलबेड मिथेन असेल, कोल गॅसिफिकेशन असेल, यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये केंद्र सरकारने ठरवलंय आपण जे इम्पोर्ट करतो यातल्या काही गोष्टी इम्पोर्ट करण्यावर केंद्र सरकार बंदी घालणार आहे. याचा परिणाम काय होईल की जर 2 वर्षात आम्ही बंदी घालू सांगितलं तर आपल्या इथे उद्योग उभा होईल आणि इम्पोर्ट सबस्टिट्यूट त्याचा तयार होईल. आज हजारो कोटी रुपये आम्ही परदेशातल्या कंपन्यांकडनं हा सगळा संरक्षणाचा माल विकत घेण्याकरता त्या ठिकाणी खर्च करतो. पण हे जर मेक इन इंडिया आपण करू शकलो, मेड इन इंडिया आपण करू शकलो तर त्यातनं आपल्याकडे रोजगारही तयार होईल आणि टेक्नॉलॉजी ट्रान्सफर देखील मोठ्या प्रमाणात आपल्याकडे होईल. आणि त्यातनं एक सेल्फ रिलायंट अशा प्रकारची भारताची परिस्थिती संरक्षणाच्या क्षेत्रात देखील आपण तयार करू शकू. या दृष्टीनं हा एक अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला. आणि 74% आता विदेशी गुंतवणूक या क्षेत्रामध्ये आपल्याला करता येईल. नागरी उड्डयन आणि आमचं जे काही संरक्षणाचा एअरफोर्स आहे या दोघांनाही MRO शेअर कसे करता येतील आणि त्यातनं आपल्याला इकॉनॉमी ऑफ स्केल कशी तयार करता येईल या दृष्टीनं धोरण तयार करण्यात आलं. त्यासोबत अनेक एअरपोर्ट्स आता नव्यानं डेव्हलप करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि भारताला MROचं हब करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपल्याला माहिती आहे अमेरिकेसारख्या देशामध्ये हे जे एव्हिएशन इंडस्ट्री आहे ही सगळ्यात जास्त व्हॅल्यू क्रिएट करते. आणि ही जेव्हा व्हॅल्यू क्रिएट होते त्यावेळेस ती व्हॅल्यू क्रिएट झाल्यानंतर, तो पैसा क्रिएट झाल्यानंतर त्यातनं सेवा क्षेत्राच्या माध्यमातून तो पैसा खर्च होतो आणि रोजगाराची निर्मिती होते. आणि म्हणून व्हॅल्यूज क्रिएट केल्या तर त्यातनं अर्थव्यवस्थेला एक चालना मिळते आणि ती संधी आता आपल्याला प्राप्त झाली आहे. आणि म्हणून ग्लोबल MRO हब हे भारत करण्याचा निर्णय हा देखील या ठिकाणी घोषित करण्यात आला. आणि यासोबत जे सामाजिक सुविधा आहेत, सोशल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, दवाखान्यांसारखं असेल, वेगवेगळ्या प्रकारचं सोशल इन्फ्रास्ट्रक्चर, यामध्ये व्हायबिलिटी गॅप फंडिंगची स्कीम आणण्यात आली आहे. कारण अनेक वेळा सोशल इन्फ्रास्ट्रक्चर याची व्हायबिलिटी नसते आणि म्हणून 8,000 कोटी रुपये केंद्र सरकार व्हायबिलिटी गॅप फंडिंगच्या माध्यमातून देणार आहे. खासगी क्षेत्रामध्ये 20% व्हायबिलिटी गॅप ही केंद्र सरकारच्या माध्यमातून दिली जाईल आणि यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला सोशल इन्फ्रास्ट्रक्चर तयार होताना दिसेल. यासोबत एक अजून महत्वाचा निर्णय आमच्या
गरीब लोकांकरता केंद्र सरकारने घेतला. फुटपाथवरचा दुकानदार आहे, आमचा 12 बलुतेदार आहे, अशा लोकांना 5,000 कोटी रुपयाचा एक फंड तयार करून किमान 10,000 रुपये भांडवल त्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला. आणि या माध्यमातून हा जो अतिशय गरीब आहे, ज्याला कधी कोणी कर्ज देत नाही, याला पुन्हा पायावर उभं राहण्याकरता केंद्र सरकारने ही योजना या ठिकाणी तयार केली. आणि त्यासोबत मुद्रा योजनेतला 50,000पर्यंतचा शिशु कंपोनंट जो आहे, याच्यामध्ये देखील 1,500 कोटी रुपये टाकून 2% इंटरेस्ट सबवेन्शन करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने या ठिकाणी केला. हे सगळं करत असताना जे काही उद्योगावर आपत्ती आली आहे, त्यामुळे उद्योगांना इनसॉल्व्हन्सीच्या कक्षेतनं बाहेर ठेवण्याकरता पुढच्या 1 वर्ष कुठलीही इनसॉल्व्हन्सी केंद्र सरकार करणार नाही हा निर्णय केला. आणि कोरोनामुळे जे अडचणीत आले असतील त्यांची इन्सॉल्व्हन्सी प्रोसेस ही केली जाणार नाही, अशा प्रकारचा निर्णय देखील या ठिकाणी करण्यात आला. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या तांत्रिक दोषांकरता जे काही आमच्या इथे कंपनी कायद्यात क्रिमिनल कारवाई केली जायची, ती कारवाई बंद करण्याचा निर्णय देखील केंद्र सरकारने केला. यासोबत ईज ऑफ डुईंग बिझनेसवर प्रचंड मोठा भर आता केंद्र सरकारने दिलाय. जोपर्यंत ईज ऑफ डुईंग बिझनेसचे स्ट्रक्चरल रिफॉर्म्स आपण करत नाही, परदेशातली गुंतवणूक आपल्याकडे येऊ शकत नाही. चायनातनं गुंतवणूक बाहेर पडतेय, भारताकरता लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी आहे. आज जर आपण हे करू शकलो तर विकसित भारताकडे जाण्याचं स्वप्न हे वेगाने आपण पूर्ण करू शकतो. कोणीतरी अतिशय चांगल्या शब्दात सांगितलं, कोरोनाने काय केलं तर चीन सारखे जे लोक मॅरेथॉन मध्ये खूप पुढे धावत होते त्यांना देखील शून्यावर आणलं. आणि भारतासारखे विकसनशील राष्ट्र जे त्यांच्यापेक्षा कमी वेगाने धावत होते त्यांनाही शून्यावर आणलं. त्यामुळे आता लेवल प्लेइंग फील्ड तयार झाली आहे. या लेवल प्लेइंग फील्डचा उपयोग करून नव्याने धावत जो पुढे जाईल तोच देश विकसित होईल. आणि ती विकासाची क्षमता भारतामध्ये आहे हे लक्षात घेऊन या सगळ्या माध्यमातून भारतीय उद्योग उभा करून ग्लोबल सप्लाय चेनचा भाग भारताला करायचा, अशा प्रकारची ही जी काही संपूर्ण एक कंपोजिट योजना माननीय मोदीजींनी तयार केली आहे, की ज्यातनं लघु उद्योगाच्या माध्यमातून ही सप्लाय चेन आपण त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करू शकतो. आणि आपली आत्मनिर्भरता ही भविष्यामध्ये भारताला इंडस्ट्रियल हब तयार करू शकते. याकरता हे निर्णय अत्यंत महत्वाचे आहेत. आणि कदाचित 5-7-8 वर्षानंतर आपण ज्यावेळेस मागे वळून पाहू त्यावेळी आपल्या लक्षात येईल की या निर्णयांमुळेच 21व्या शतकातला भारत हा आपण तयार करू शकलो. दुसरीकडे शेती क्षेत्राकरता देखील अत्यंत महत्वाचे निर्णय माननीय मोदीजींनी घेतले. एकीकडे कर्ज तर आपण उपलब्ध करून देतोच आहोत, पण त्यासोबत शेती क्षेत्रातल्या पायाभूत इन्फ्रास्ट्रक्चर असेल, सगळ्यात महत्वाचं काही असेल तर जे काही शेतकऱ्यांकडे शेतमाल आहे तो खरेदी करण्याकरता 76,000 कोटी रुपये हे केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या काळामध्ये उपलब्ध करून देऊन 76,000 कोटी रुपयाचा माल हा विकत घेतला. आणि या व्यतिरिक्त राज्यांना 7,600 कोटी रुपये उरलेला जो माल त्यांच्याकडे पडलेला आहे हा विकत घेण्याकरता खेळतं भांडवल म्हणून त्या ठिकाणी पुरवलं. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की MSP ची खरेदी केंद्र सरकार राज्याच्या माध्यमातून करतं, पैसे केंद्र सरकार देतं, खरेदी राज्य सरकार करते. दुर्दैवाने आता महाराष्ट्रात ही खरेदी राज्य सरकारने बंद केली आहे किंवा अतिशय हळू केली आहे. आज आमच्या शेतकऱ्याकडे कापूस आहे, आमच्या शेतकऱ्याकडे तूर आहे, आमच्या शेतकऱ्याकडे हरभरा आहे, खरीपाचंही पीक पडलंय, रबीचंही पीक पडलेलं आहे. केंद्र सरकारने सातत्याने राज्याला सांगितलंय की लागतील तेवढे पैसे ते आम्ही द्यायला तयार आहोत आणि ते पैसे दिले देखील आहेत. राज्य सरकारने जेवढं बिल रेस केलं त्याचे चुकारे मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारकडनं झाले आहेत. आणि म्हणून एकीकडे हे सगळं करत असताना दुसरीकडे या क्षेत्रात
परिणामकारक बदल झाला पाहिजे म्हणून कायद्यामध्ये बदल करून एपीएमसी याची जी मोनोपोली आहे ती मोनोपोली बंद करण्याचा निर्णय आता केंद्र सरकार घेत आहे. आपल्याला माहिती आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीतनं आपलं महाराष्ट्रात सरकार असताना फळं आणि भाजीपाला आपण काढल्याबरोबर प्रचंड मोठं स्वागत त्याचं झालं. आता माननीय पवार साहेबांनी मागणी केलेली आहे की तुम्ही एपीएमसीतनं सगळं बाहेर काढा, पण केंद्र सरकारने तर तसा निर्णयच आधीच जाहीर केला आणि यामध्ये सांगितलं की एपीएमसी च्या व्यतिरिक्त देखील विकता येईल. यामुळे मोठं मार्केट हे शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि आतापर्यंत राज्याच्या बाहेर विकणं हे कठीण होतं. आता त्यालाही मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे कुठेही आता शेतकरी आपला माल विकू शकेल अशा प्रकारची व्यवस्था ही केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात येते. विशेषतः शेती क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा करण्याकरता 1,00,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. आजपर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात मोठी तरतूद ही आहे, ज्यामध्ये कोल्ड चेन असेल, व्हॅल्यू ॲडिशन असेल, शेतकरी उत्पादक कंपन्यांचं मूल्यवर्धन असेल, कृषी सहकारी संस्थांचं मूल्यवर्धन असेल, स्टार्टअप्स असतील, याची एक इकोसिस्टम तयार होते आहे की ज्यातनं शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात कापणीनंतर शेतमाल मार्केटपर्यंत नेण्यात आणि शेतमालाला उचित भाव मिळण्यात ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणी दूर करण्याकरता 1,00,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही केंद्र सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे आणि याचा मोठा फायदा हा शेतकऱ्यांना दलालांच्या जोखडातनं बाहेर काढण्याकरता या ठिकाणी होणार आहे. यासोबत मायक्रो फूड एंटरप्राइजेस करता 10,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. छोटं छोटं प्रोसेसिंग असतं. सगळ्या गोष्टी काही मोठ्या प्रोसेसिंग मध्ये करण्याची आवश्यकता नाहीये. आपण गावाच्या स्तरावर, बचत गटाच्या स्तरावर प्रोसेसिंग करू शकतो. या प्रोसेसिंग करता मायक्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री जी आहे, या इंडस्ट्री करता 10,000 कोटी रुपयाचं कॅपिटल हे केंद्र सरकारच्या वतीनं ही गुंतवणूक करण्यात येणार आहे. यातनं छोटे छोटे उद्योग तयार होतील आणि फूड प्रोसेसिंगचं काम हे इतक्या मोठ्या प्रमाणात व्हॅल्यू ॲडिशन करतं आणि त्यातनं वेस्टेजही कमी होतं आणि शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे त्यातनं आपल्याला कल्पना आहे की दर मिळतो. हेच नाही तर यापूर्वी टमाटा, कांदा आणि बटाटा यांच्याकरता एक ऑपरेशन ग्रीन होतं की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केंद्र सरकार करत होतं. आता सगळ्या प्रकारच्या भाज्या आणि फळं याच्यात घेण्यात आली आहेत आणि 500 कोटी रुपये या ऑपरेशन ग्रीनला देण्यात आले आहेत की ज्यातनं शेतकऱ्याला ऍडिशनल इन्कम होण्याकरता एक मोठा फायदा त्यात होणार आहे. आणि यात सगळ्यात महत्वाचं काय आहे तर नॅशनल मार्केटमध्ये आपल्याला माहिती आहे की कधी कधी कांदा आपल्याकडे नाशिकला 2 रुपये किलो आणि 50 पैसे किलो पर्यंत खाली उतरतो आणि त्याच वेळी आसामच्या एखाद्या भागामध्ये तो 25 रुपये 40 रुपये किलो पर्यंत असतो. अशा प्रकारे हे जे मिसमॅच आहे हे दूर करण्याकरता आणि शेतकऱ्यांना मार्केट ऍक्सेस मिळाला पाहिजे याकरता मुबलक ठिकाणाहून तुटवड्याच्या ठिकाणी वाहतूक करण्याकरता 50% वाहतुकीची सबसिडी ही केंद्र सरकार देणार आहे आणि साठवणूक करण्याकरता देखील 50% सबसिडी ही केंद्र सरकार देणार आहे. म्हणजे शेतकऱ्याला आपला शेतमाल उचित दाम मिळतपर्यंत साठवणूक करायची असेल तर 50% साठवणुकीचा खर्च केंद्र सरकार देईल आणि दूरच्या मार्केटमध्ये पाठवायचा असेल तर 50% वाहतुकीचा खर्चही केंद्र सरकार देईल. असं ऑपरेशन ग्रीन हे केंद्र सरकारच्या वतीनं आता शेतकऱ्यांकरता दिलेलं आहे. यासोबत औषधी वनस्पतीचं उत्पादन करण्याकरता 4,000 कोटी केंद्र सरकारने दिले आहेत आणि यातनं जवळजवळ 10 लाख हेक्टरवर या ठिकाणी ही लागवड करण्यात येणार असून त्यातनं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होईल. दरवर्षी 5,000 कोटी रुपयांनी शेतकऱ्याचं उत्पन्न यामुळे वाढणार आहे आणि त्यातनं शेतकऱ्याला मोठा फायदा होणार आहे.
सगळ्यात महत्वाचा निर्णय जीवन आवश्यक वस्तूचा जो कायदा आहे, या कायद्यात एक महत्वाची सुधारणा आहे. जीवन आवश्यक वस्तूच्या कायद्यामुळे शेतकऱ्यावर मोठा अन्याय होत होता. सातत्याने मागणी होती, तुम्ही कांदा जीवनावश्यक वस्तूत टाकला, आमचे भाव पडतात. तुम्ही अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूंमध्ये टाकून आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात स्टॉक लिमिट टाकता, त्यामुळे आमचं अन्नधान्य कोणी खरेदी करत नाही, त्याचे भाव पडतात. आणि म्हणून या कायद्यात बदल करून अतिशय आपत्तीची स्थिती असेल त्याच वेळी या कायद्याला इन्व्होक करता येईल, अन्यथा करता येणार नाही, अशा प्रकारचा एक क्रांतिकारी निर्णय हा घेण्यात येतोय. यामुळे शेती क्षेत्र स्पर्धात्मक होणार आहे आणि शेतकऱ्याला मोठा लाभ त्याचा होणार आहे. त्याचप्रमाणे आश्वासित किंमत आणि गुणवत्ता हमी करता देखील यंत्रणा उभी राहणार आहे, की ज्याच्या माध्यमातून प्रक्रिया करणारे मोठे विक्रेते, निर्यातदार यांच्याशी शेतकऱ्यांचा आधीच समन्वय करण्याकरता एक यंत्रणा ही केंद्र सरकार तयार करेल. आणि या यंत्रणेच्या माध्यमातून हा जो काही सौदा होतो, मग सौदा करून तर पळून गेला, आमचे पैसे दिले नाही, याची जोखीम कमी करण्याकरता ही यंत्रणा त्या ठिकाणी काम करेल आणि आश्वासित परतावा हा शेतकऱ्याला मिळेल आणि गुणवत्ता देखील त्याची आपल्याला इन्शुअर करता येईल, अशा प्रकारचा महत्वाचा निर्णय आहे. यासोबत मत्स्योत्पादन, पशुपालन, मधमाशी पालन याकरता देखील योजना तयार करण्यात आल्या आहेत. विशेषतः पंतप्रधान जलसंपदा योजनेतनं मत्स्य व्यवसायाकरता 20,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. 5 वर्षामध्ये 70 लाख टनापर्यंत अतिरिक्त उत्पादन करण्याचा हा निर्णय आहे. यातनं 55 लाख लोकांना रोजगार मत्स्य उत्पादनाच्या क्षेत्रात मिळणार आहे आणि आपली निर्यात दुप्पट होणार आहे. पशुरोग नियंत्रण असेल, पशुवर्धन क्षेत्राच्या पायाभूत सुविधा असतील, 15,000 कोटी रुपये, म्हणजे मग डेअरीचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, गोटरीचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, या सगळ्याकरता 15,000 कोटी रुपये हे त्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. आणि मधमाशी पालनाकरता देखील मोठ्या प्रमाणात तरतुदी या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आल्या आहेत. यासोबत विशेषतः मनरेगाच्या क्षेत्रामध्ये, कारण आता मायग्रेटरी लेबर जो आहे आमचा, हा गावोगावी परत गेला, मोठ्या प्रमाणात परत गेलाय. तो परत गेल्यानंतर त्याला काम कुठनं मिळणार आहे? एक भाऊ शेती करायचा, दुसरा भाऊ शहरात होता. आता हा भाऊ शहरातनं शेतीवर गेल्यानंतर 2 भावांना करण्याइतकी शेतीच उरलेली नाही, आणि म्हणून मग या लेबरला काम काय मिळणार आहे? आणि म्हणून केंद्र सरकारने निर्णय घेतला आणि 40,000 कोटी रुपयाची अतिरिक्त तरतूद मनरेगाच्या अंतर्गत केली. मनरेगाची जी काही वेज आहे ती 182 रुपयावरनं 202 रुपये या ठिकाणी केली आणि पुढचे 1 वर्ष पुरेल एवढं काम हे केंद्र सरकारने तयार करून ठेवलं आहे, की ज्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगार हा या कामगारांकरता मिळणार आहे. विशेषतः जे स्थलांतरित कामगार आहेत यांच्याकरता देखील जवळजवळ 8 कोटी स्थलांतरित कामगारांकरता 3500 कोटी रुपये केंद्र सरकारने ठेवले आहेत. रेशन कार्ड नसलं तरीही त्यांना 2 महिन्याचं रेशन देण्यात येणार आहे. रेशन कार्ड असेल तर वन नेशन वन कार्डच्या अंतर्गत ऑगस्ट पर्यंत 22 राज्यांमध्ये त्यांच्या कार्डाच्या भरोश्यावर कुठल्याही दुकानामध्ये त्यांना रेशन घेता येईल. आणि मोठ्या प्रमाणात या स्थलांतरित कामगारांकरता ज्या काही व्यवस्था उभ्या राहिल्या, यातनं मागच्या वर्षीपेक्षा आतापर्यंत 50% अधिक काम हे ऑलरेडी मनरेगामधनं उपलब्ध करून देण्यात आलं आहे. आणि जवळजवळ 1.87 लाख ग्रामपंचायतीतील 2.33 कोटी कामगारांसाठी, म्हणजे स्थलांतरित मजुरांसाठी ऑलरेडी काम हे उपलब्ध करून देण्यात आलंय. शहरी गरिबांसाठी देखील 12,000 बचत गटांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मास्कची निर्मिती असेल, सॅनिटायझरची निर्मिती असेल, ही त्यांना देण्यात आलेली आहे. रिव्हॉल्विंग फंड त्यांना देण्यात आलेला आहे. आणि जवळजवळ 6,000 कोटी रुपये या बचत गटांना देऊन शहरातल्या
त्यातनं रोजगार निर्मितीचं काम देखील करण्यात येत आहे. आरोग्य सेवा ही आधुनिक करण्याकरता प्रत्येक जिल्ह्यामध्ये विषाणूजन्य रोग रुग्णालय आता केंद्र सरकार तयार करणार आहे. प्रयोगशाळा आणि देखरेख प्रणालीचं सक्षमीकरण करण्यात येणार आहे आणि तळागाळातल्या आरोग्य सेवाचं बळकटीकरण करण्यात येणार आहे. आणि याकरता प्रचंड मोठी तरतूद आरोग्य सेवेवर केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात देखील आत्मनिर्भर भारत हा लॉकडाऊनमुळे शाळा कॉलेज बंद आहे म्हणून हातपाय जोडून बसणार नाही, तर मोठ्या प्रमाणात 1ली ते 12वी पर्यंत वन नेशन वन डिजिटल प्लॅटफॉर्म या माध्यमातून 12 वाहिन्या सुरू केल्या आहेत. प्रत्येक वर्गाची एक वाहिनी असणार आहे. प्रत्येक राज्याला 4 तास देण्यात आले आहेत. या 4 तासात त्या राज्याचं कंटेंट त्यांनी त्याच्यावरनं दाखवायचं आहे. म्हणजे ज्यांच्याकडे इंटरॅक्टिव्ह अशा प्रकारची व्यवस्था नाही आहे त्यांना त्या माध्यमातून शिक्षण घेता येईल. आणि एवढंच नाही तर 100 विद्यापीठांना 30 मे 2020 पर्यंत संपूर्ण ऑनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आलेला आहे. याचे 2 फायदे आहेत की सोशल डिस्टन्सिंग किंवा फिजिकल डिस्टन्सिंग म्हटलं पाहिजे, हे जोपर्यंत आपल्याला प्रॅक्टिस करावं लागेल आणि पुढचे काही महिने तर करावंच लागेल, अशा कालावधीमध्ये आमच्या शैक्षणिक जो काही अभ्यासक्रम आहे याचं नुकसान होणार नाही. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं, एकदा हे इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं तर शिक्षण क्षेत्रावरचा खर्च आम्हाला कमी करता येईल. गरीब माणसालाही ऑनलाईन शिक्षण घेता येईल आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात गरिबांना, मध्यमवर्गीयांना शिक्षणाचं द्वार हे या ऑनलाईन प्रणालीतनं खुलं होईल. म्हणजे कोरोना करता जरी व्यवस्था उभी राहिली तरी पुढच्या काळामध्ये ही व्यवस्था मोठ्या प्रमाणात आपल्या कामात येणार आहे. एवढंच नाही, राज्य सरकारांना देखील मोठ्या प्रमाणात सहकार्य केंद्र सरकारने या काळामध्ये केलंय. आधी मी सांगितलं काय सहकार्य केलंय ते तर आहेच, पण आता केंद्र सरकारने राज्य सरकारांना त्यांच्या जीडीपीच्या 5% पर्यंत कर्ज उपलब्ध आरबीआय करून देईल अशा प्रकारचा निर्णय केलाय. पूर्वी आपल्या कायद्याने केवळ 3% अशा प्रकारचं कर्ज उपलब्ध व्हायचं. आता 5% कर्ज उपलब्ध झाल्यामुळे एकूण राज्यांना 10.5 लाख कोटी रुपये येत्या काळामध्ये मिळणार आहेत. आणि महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्राला साधारणपणे 1,60,000 कोटी रुपये हे या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. म्हणजे आता आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये कदाचित आता जीएसटी कमी होईल, त्याच्यामुळे आपल्यावर मोठा स्ट्रेस तयार होईल. पण हा स्ट्रेस तयार होत असताना 1,60,000 कोटीचं भांडवल जर आपल्याकडे आलं आणि साधारण ऍव्हरेज महाराष्ट्राची कॅपिटल गुंतवणूक ही 40 ते 45,000 कोटी रुपये आहे, याचा अर्थ आहे 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त, अगदी 60,000 कोटीची जरी आपण कॅपिटल गुंतवणुकीचा विचार केला तरी 1 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त पैसा हा महाराष्ट्रासारख्या राज्याला या अडचणीच्या काळामध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे. आणि ज्या माध्यमातून आपल्याला कल्पना असेल की हे कर्ज काय असं एका दिवसात फेडावं लागत नाही, हे लॉंग टर्मचं असतं. आणि याच्यामध्ये जेव्हा जेव्हा अडचणी येतात त्यावेळी फायनान्स कमिशन कर्जाच्या स्वॅपिंगची व्यवस्था उभी करते. त्यामुळे या अडचणीच्या काळामध्ये एक प्रचंड मोठा फायदा हा राज्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध झालाय. आणि महाराष्ट्राचं सरकार सातत्याने जे सांगतं पैसा नाही काय करायचं, पैसा नाही काय करायचं, एकूण जर ढोबळ मनानं आपण महाराष्ट्राचं या लॉकडाऊनमुळे होणारं नुकसान बघितलं, हे 3 महिन्याचं आणि अजून 3 महिने हे नुकसान एवढंच राहील असा जरी आपण विचार केला तरी देखील 40-45,000 कोटी रुपयापेक्षा जास्त नुकसान हे त्या ठिकाणी होणार नाही. पण त्याच्या बदल्यामध्ये जवळजवळ 1 लाख कोटी रुपये हे राज्य सरकारला उपलब्ध होत आहेत. आता राज्य सरकारने या ठिकाणी बोल्ड निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. अमेरिका जगातलं समृद्ध देश आहे, पण अमेरिका हा कर्जातनच उभा राहिला आहे. कुठल्याही राज्याला विकास जेव्हा करायचा असतो त्यावेळी कर्जातनच तो विकास त्या ठिकाणी होत असतो. आणि कर्ज परत करायची क्षमता
ही जर तयार करायची असेल तर विकासाशिवाय ती क्षमता तयार होऊ शकत नाही. तुमचा जीडीपी जर खाली जात राहिला तर त्यातनं तुम्ही कर्ज कधीच परत करू शकत नाही आणि दुष्टचक्रामध्ये तुम्ही फसता. आणि म्हणून हे जे काही नियम आणि निकष तयार केले आहेत, 5% तुम्ही कर्ज घेऊ शकाल. या नियमातनं कोणीही डेट ट्रॅपमध्ये जात नाही, कोणीही कर्जबाजारी होत नाही. पण या भांडवलाचा योग्य उपयोग करून केवळ आपली अर्थव्यवस्था पूर्वपदावरच नाही तर त्याहीपेक्षा अधिक गतीनं आपल्याला ती दौडत नेता येते. आणि म्हणून मला असं वाटतं एक महत्वाचा हा निर्णय केलाय. यासोबत वेज अँड मीन्स या करता रिझर्व्ह बँक राज्यांना कर्ज देत असतं आणि वेज अँड मीन्सचं जे कर्ज आहे तेही 60% जास्ती देण्याचा निर्णय हा आरबीआयने त्या ठिकाणी घेतलेला आहे. एवढंच नाही तर आताच्या या काळामध्ये उद्योग बंद असल्यामुळे डिस्कॉमचं मोठं नुकसान झालंय. वीज वितरण कंपन्यांना खूप मोठ्या प्रमाणात तोटा येणार आहे किंवा त्यांची वसुली होणार नाहीये. केंद्र सरकारने 90,000 कोटी रुपये या डिस्कॉम्स करता ठेवलेले आहेत आणि त्यांचे जे रिसिवेबल्स आहेत त्याच्या अगेन्स्ट तो पैसा डिस्कॉमला मिळणार आहे. आणि साधा जर आपण महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचा विचार केला, वितरण कंपनीचा विचार केला तर सरासरी यातनं 10,000 कोटी रुपये हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला मिळू शकतात. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून केंद्र सरकारने इतक्या मोठ्या प्रमाणात या अडचणीच्या काळामध्ये राज्य सरकारांना मदत मिळण्याकरता पैशाची व्यवस्था उभी करून दिली आहे. केंद्र सरकारकडे पैशाचं झाड नाही आहे, केंद्र सरकारकडे अक्षय तिजोरी नाही आहे, परंतु केंद्र सरकारकडे दानत आहे. केंद्र सरकारकडे एक सक्षम नेतृत्व आहे, जे नेतृत्व अशा प्रकारचं धाडसी निर्णय घेऊ शकते. ज्या नेतृत्वाला माहिती आहे की धाडसी निर्णय घेतल्याशिवाय या परिस्थितीमध्ये आपण पुढे जाऊ शकणार नाही. माझी अपेक्षा अशी आहे की राज्य सरकारने देखील अशाच प्रकारचे धाडसी निर्णय येत्या काळामध्ये घेतले पाहिजे. आतापर्यंत मी मगाशी देखील सांगितलं की डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेस मधनं राज्यांना 46,000 कोटी दिले. रेव्हेन्यू डेफिसिट ग्रांटच्या माध्यमातून विविध राज्यांना 12,390 कोटी दिले. ऍडव्हान्स टू SDRF मध्ये 11,000 कोटी रुपये राज्यांना मिळाले. आरोग्य मंत्रालयाने 5,000 कोटी रुपये राज्यांना दिले. आणि एवढंच नाही तर आधारभूत किमतीनं खरेदी करण्याकरता 74,000 कोटी रुपये केंद्र सरकारने दिले. प्रधानमंत्री किसान निधीच्या माध्यमातून 16,394 कोटी रुपये दिले. प्रधानमंत्री पीक विमा वितरणाच्या माध्यमातून केंद्र सरकारने 6,400 कोटी रुपये दिले. दुधाच्या संदर्भातला प्रश्न निर्माण झाल्यानंतर दूध खरेदी ही झाली पाहिजे आणि त्यातनं आता ज्या आमच्या दूध संघ अडचणीत आले आहेत त्यांना देखील 2% इंटरेस्ट सबवेन्शनची स्कीम ही केंद्र सरकारने त्या ठिकाणी लागू केली आणि त्यातनं त्यांनाही मोठ्या प्रमाणात याचा फायदा हा मिळणार आहे. अतिरिक्त दुधाची खरेदी देखील या ठिकाणी करण्याचा निर्णय करण्यात आला. वृद्ध आणि दिव्यांगांना 3,000 कोटीची मदत करण्यात आली. महिलांच्या जनधन खात्यामध्ये 11,000 कोटी रुपये टाकण्यात आले. बांधकाम कामगारांना जवळजवळ 4,000 कोटी रुपयाची मदत करण्यात आली. उज्ज्वला गॅस करता 8,429 कोटी रुपये देण्यात आले. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात हा पैसा या ठिकाणी देण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतला. खरं म्हणजे आज जर आपण बघितलं तर भारताला आत्मनिर्भर व्हायची एक संधी प्राप्त झाली आहे. सप्लाय चेन डिस्रप्शन मध्ये आमचे उद्योग उभे राहिले, सेवा क्षेत्रामध्ये आम्ही उभं राहिलो, तर या माध्यमातून वेगवेगळ्या उद्योग आणि सेवा क्षेत्राच्या माध्यमातून आम्ही रोजगार निर्मिती तर करू शकतो, पण ग्लोबल सप्लाय चेन मधलं आपलं डॉमिनेशन देखील वाढवू शकतो. या निमित्ताने एक माझी सूचना देखील आपल्या सगळ्यांना असेल की येत्या काळामध्ये आपण सगळे हा प्रयत्न करूया की जेवढे जास्तीत जास्त भारतात निर्मित झालेल्या गोष्टी आपण वापरू शकू तेवढं आपण वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याचं कारण यातनं डिमांड क्रिएशन होईल आणि सप्लाय चेन मध्ये भारतीय ज्या इंडस्ट्री आहेत त्या इंडस्ट्रीला प्रायमसी मिळेल. या इंडस्ट्री पुढे जाण्याचा एक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायदा आपल्याला दिसून पडेल. खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये
वेगवेगळ्या यात्रा कंपन्यांच्या माध्यमातून काही प्रमाणात नोकर वर्ग, मध्यमवर्गीय देखील परदेशात जाण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करत होते आणि त्यामुळे विदेशात पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. आता कदाचित काही महिने तर देशातही पर्यटन करण्याची फारशी कोणाची परिस्थिती राहणार नाही. पण जेव्हा ही परिस्थिती होईल, पुढचे 1.5-2 वर्ष जास्तीत जास्त पर्यटकांनी देशांतर्गत पर्यटनाचा जर आस्वाद या ठिकाणी घेतला, तर मला असं वाटतं की त्यातनं मोठ्या प्रमाणात पर्यटन क्षेत्राला देखील चालना मिळू शकेल. आत्मनिर्भर भारताचा अर्थ केवळ मोदीजींनी आत्मनिर्भरतेकरता प्लॅन तयार करायचा, पैसे द्यायचे, व्यवस्था उभी करायची असं नाहीये, तर भारताच्या प्रत्येक नागरिकाने आत्मनिर्भर भारतामध्ये आपलं योगदान देणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मला विश्वास आहे की आत्मनिर्भर भारताची ही जी काही वाटचाल मोदीजींच्या नेतृत्वात आपण सुरू केली आहे, या वाटचालीनं 21व्या शतकातला आपला भारत हा विकसित भारत होऊ शकेल. आणि त्या दृष्टीनं आपण सगळे लोक येत्या काळात प्रयत्न करूया. कोरोनाचा आता 4था लॉकडाऊन सुरू आहे. सरकारचे सगळे नियम पाळूया आणि हे नियम पाळत असताना पुन्हा अर्थव्यवस्था सुरू कशी करता येईल या संदर्भातला प्रयत्न आपण करू. सर्वांना माझ्या शुभेच्छा. सगळे सुरक्षित राहा, सगळे नियम पाळा. धन्यवाद. आपण सगळ्यांनी माझं लांबलेलं व्याख्यान या ठिकाणी ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. सर, खूप खूप धन्यवाद. आपण या ठिकाणी खूपच विस्तृतपणे केंद्र सरकारने गोरगरिबांच्यासाठी दिलेल्या सुविधांची व आर्थिक तरतुदीची माहिती आम्हाला या ठिकाणी दिली. महाराष्ट्रातील समस्त नागरिकांच्या वतीने या ठिकाणी मी आपले खरोखरच आभार व्यक्त करतो. सर, या ठिकाणी आपल्याला काही प्रश्न घ्यायचे आहेत, आपली अनुमती असेल तर. घ्या. 3-4 प्रश्न. हो सर, एक युवा कार्यकर्ता ते महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री, ही आपली कारकीर्द खरोखरच खूप संघर्षमय राहिलेली आहे आणि युवांसाठी ती खूप प्रेरणादायी सुद्धा ठरलेली आहे. या कारकिर्दीमधील काही महत्वाचे टप्पे व आठवणी महाराष्ट्रातील युवकांना या ठिकाणी ऐकायला आवडेल. मला असं वाटतं की याकरता एक स्वतंत्र सत्र आपल्याला घ्यावं लागेल. हे टप्पे आणि आठवणी थोडक्यात या ठिकाणी सांगणं हे अत्यंत कठीण आहे. फक्त एकच गोष्ट आपल्या सगळ्यांकरता सांगतो की युवा मोर्चामध्ये माझ्या राजकीय कारकिर्दीचा खूप काळ मी घालवलेला आहे. युवा मोर्चात काम करत असताना नेतृत्व तयार होण्याकरता प्रचंड मोठा स्कोप त्या ठिकाणी आपल्याला मिळतो आणि युवा मोर्चाच्या माध्यमातूनच राज्याचे, देशाचे नेते हे आपण तयार होताना पाहिले आहे. त्यामुळे युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपलं कार्य केलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे आणि आपली राजकीय कारकीर्द जी आहे ती युवा मोर्चात असतानाच त्या ठिकाणी त्याला शेप दिला पाहिजे, त्याला आकार दिला पाहिजे, अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. सर, नक्कीच. सर, भारतीय जनता युवा मोर्चाने गेल्या 4 वर्षात आपल्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम यशस्वीरित्या केलेले आहेत. आमचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय योगेश अण्णा टिळेकर यांच्या नेतृत्वात जसे 1000 दिवस सरकारचे 10,000 शाखा युवा मोर्चाच्या, निर्मल वारी, तिरंगा यात्रा, समरसता भोज, सीएम चषकच्या माध्यमातून 43 लाख युवांची नोंदणी व सध्या लॉकडाऊनच्या काळात 3,97,000 लोकांपर्यंत सेवा कार्य पोहोचवण्याचे कार्य. सर, हे मात्र लॉकडाऊनच्या नंतर अनेक गोष्टींवर निर्बंध येणार आहे असं चित्र दिसत आहे. तर पुढील काळात युवा मोर्चाने कसे कार्य करावे असे आपण मार्गदर्शन या ठिकाणी कराल? मला असं वाटतं की लॉकडाऊनच्या नंतर जीवनामध्ये आपण ज्या प्रकारे जगतो त्याच्या पद्धतीमध्ये, ज्या प्रकारचा व्यवहार करतो त्याच्या पद्धतीमध्ये, ज्या प्रकारे व्यवसाय करतो त्याच्या पद्धतीमध्ये, ज्या प्रकारे सार्वजनिक जीवन जगतो त्याच्या पद्धतीमध्ये एक मोठा बदल येणार आहे आणि हा बदल आपल्याला अंगीकारावाच लागेल. त्यामुळे जसं माननीय मोदीजींनी सांगितलं की पुढच्या काळामध्ये मास्क घालणं हा न्यू नॉर्मल असेल, पुढच्या काळामध्ये 2 हात अंतर ठेवणं हा न्यू नॉर्मल असेल, पुढच्या काळामध्ये सॅनिटायझरचा वापर करणं हा न्यू नॉर्मल असेल, तर मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना हे लक्षात घ्यावं लागेल आणि त्या काळ वेळ परिस्थितीचा विचार करून जी काही नवीन पद्धत तयार होईल त्या पद्धतीतून आपला विचार, आपला व्यवहार आणि आपलं कार्य कसं वाढवता येईल
याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. निश्चितच सर. सर, अनेक कोरोना योद्धे आज जीवाचं रान करून महाराष्ट्राला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र खऱ्या अर्थाने या योद्ध्यांना हँड ग्लोव्ज असतील, हँड सॅनिटायझर असेल किंवा काही बेसिक वस्तू सुद्धा राज्य सरकारने वेळेवर दिल्या नाहीत. या उलट त्यांच्यावर हल्ले होताना महाराष्ट्राने बघितलेले आहे. नुकतेच आपल्याकडे एका कोरोना योद्ध्याने त्याची कैफियत मांडल्याचे आम्ही चित्र पाहिलेले आहे. अशा कोरोना वॉरियर्सच्या सुरक्षेबाबत राज्य सरकारनं नेमकं काय केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? पहिल्यांदा तर मला एक गोष्ट स्पष्टपणे सांगावीशी वाटते. केंद्र सरकारने महाराष्ट्राला 5 लाख पेक्षा जास्त पीपीई किट्स दिल्या आहेत, 10-12 लाख मास्क दिलेले आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे अतिशय अनाकलनीय अशा प्रकारची बाब आहे. पण मला असं वाटतं की केंद्र सरकारने मदत केली आहे, आता राज्य सरकारने लक्ष घातलं पाहिजे आणि विशेषतः इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये कोरोना वॉरियर्स आमचे काम करतायत, त्यांचा विमा असेल, त्यांना प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स असतील, त्यांना सुरक्षा असेल, ही दिलीच गेली पाहिजे आणि याकरता विशेष लक्ष हे राज्य सरकारने दिलं पाहिजे असं माझं मत. निश्चितच सर, आज कोरोना वॉरियर्समुळेच सर्व लोक महाराष्ट्रामध्ये व्यवस्थितरित्या आज आपापल्या घरात सुरक्षित आहेत. सर, शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसण्याचे काम आपण केलेले आहे. लातूरला ट्रेनने पाणी पोहोचविणारे मुख्यमंत्री आम्ही आपल्यामध्ये पाहिलेले आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्याचं काम सुद्धा आपण केलेलं आहे. वॉटर ग्रीडच्या संकल्पनेतून समुद्रात वाया जाणारे पाणी मराठवाडा, विदर्भाच्या कोरडवाहू शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचविण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण शेतकऱ्यांच्यासाठी हे केलेले सर्व कार्य खरोखरच खूपच कौतुकास्पद आहे. आपली ही प्रयत्नांची मालिका खंडित होऊ नये यासाठी विद्यमान राज्य सरकारने काय करावं असं आपणास वाटतं? मला असं वाटतं की आता तर विद्यमान राज्य सरकारने कोरोनाची लढाई ही अत्यंत वेगाने लढली पाहिजे. आज महाराष्ट्रातली स्थिती अशी आहे की देशातले 30% वर रुग्ण महाराष्ट्रातले आहेत, देशातल्या 40% वर मृत्यू महाराष्ट्रातनं आहेत आणि कुठेतरी आम्ही या लढाईमध्ये मागे पडतो अशी परिस्थिती आहे. एकदा ही लढाई लढल्यानंतर मला एकच अपेक्षा आहे की नवीन सरकार येतं, जुनं सरकार जातं, सरकार येतात जातात, परंतु ज्या चांगल्या योजना असतात त्या योजना सुरू राहिल्या पाहिजे. जलयुक्त शिवार सारखी योजना आहे, केवळ राजकारणाकरता अशा योजना जर आपण बंद करू तर यातनं भाजपचं नुकसान होणार नाही, यातनं देवेंद्र फडणवीसचं नुकसान होणार नाही, यातनं महाराष्ट्राचं नुकसान होईल. आणि म्हणून या सरकारकडनं अपेक्षा एवढाच आहे की ज्या चांगल्या योजना आहेत त्या अधिक चांगल्या कशा होतील याचा विचार त्यांनी केला पाहिजे. एक रेषा गेल्या 5 वर्षात आम्ही ओढली आहे. आमची रेषा पुसण्याच्या ऐवजी त्यापेक्षा मोठी रेषा तुम्हाला कशी ओढता येईल याचा विचार जर तुम्ही केला तर निश्चित जनता तुम्हाला डोक्यावर घेईल. निश्चितच सर. सर, महाराष्ट्रातील युवकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपला एक संदेश. माझा युवकांना एवढाच संदेश आहे की एक अत्यंत संक्रमणाच्या काळातनं आपण चाललो आहोत आणि अनेक आव्हानं आपल्या समोर आहेत. कोरोनाशी लढाई करण्याचं आव्हान तर आहेच, पण कोरोना संपल्यानंतर आत्मनिर्भर भारत उभं करण्याचं आव्हान आपल्या समोर आहे आणि समाजातल्या सर्व घटकांना आणि विशेषतः युवांना हे आव्हान स्वीकारावंच लागेल आणि निधड्या छातीनं या आव्हानाचा सामना करावा लागेल, पुढे जावं लागेल. सरकार केंद्राचं असो की राज्याचं असो आपापल्या प्रयत्न करतील, पण केवळ सरकारच्या प्रयत्नांवर नाही तर आमचेही प्रयत्न त्याला अत्यंत आवश्यक असतील आणि हे प्रयत्न करून आपण सगळे कोरोना नंतरचं जे जग आहे त्या जगामध्ये भारताची भूमिका प्रमुख असेल अशा प्रकारचा विचार आणि प्रयत्न करूया, एवढीच सगळ्यांना मी विनंती करतो. धन्यवाद सर. युवांबद्दल हा आपण जो या ठिकाणी मार्गदर्शन केलं, संदेश दिला. अन्यायाचा प्रतिकार करण्याचं बळ आपल्याला लाभण्यासाठी व आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडण्यासाठी ज्येष्ठांचे नेहमी मार्गदर्शन हवे असते. आणि आज आम्हाला आपण या ठिकाणी जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश तर्फे आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. आपण दिलेल्या मौल्यवान वेळेबद्दल
मार्गदर्शनाबद्दल देखील आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. आपल्या व्ह्युअर्सचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. मी आपले आभार मानतो. योगेश अण्णा टिळेकरांचे आभार मानतो. विक्रांतचे आभार मानतो. सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. आणि जाता जाता एक संदेश अजून देतो की मला सांगण्यात आलाय की बीजेवायएमच्या वतीनं, भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं एक मोठी कॉन्टेस्ट या ठिकाणी घेण्यात आलेली आहे लॉकडाऊनच्या निमित्तानं. आणि ज्या माध्यमातनं वक्ता महाराष्ट्राचा टास्क टू मेक अ मास्क, त्यानंतर लेटर टू रिअल हिरोज, असे अनेक चांगले उपक्रम या ठिकाणी घेण्यात आले आहेत. ज्या उपक्रमाच्या माध्यमातून उपक्रमशीलतेतनं आपण समाजकारण या ठिकाणी करणार आहोत. यामध्ये सर्व युवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा अशा प्रकारची विनंती देखील मी करतो. खूप खूप धन्यवाद सर. आपले मनपूर्वक आभार.